श्री स्वामी समर्थ. जसं देवाला प्रत्येकाकडे बघता येत नाही म्हणून त्याने आई निर्मिली, तसंच स्वामींनाही प्रत्येकाला सेवा मार्गात या आणि सेवा करा असं सांगता येत नाही म्हणून त्याने सेवेकरी निर्मिली. ऐकूयात स्वामी, बोलूयात स्वामी, बघूयात स्वामी. आमच्या गावात स्वामी केंद्र झालं आणि तेव्हापासून खरे स्वामी आम्हाला कळले. स्वामी सेवेकरी 6-6 महिने घरोघरी बोलवायला जायचे आणि केंद्रात या असे म्हणायचे. तेव्हापासून आम्ही आरतीला गेलो आणि सेवा केली. भक्ती आणि श्रद्धा ठेवा, सेवा हीच साधन आहे. गुरु आणि गुरुकृपा हाच आपला आधार आहे. देव कोपला तर गुरु तारतो, पण गुरु कोपला तर कोण तारेल? म्हणून गुरु सेवा करा असं आपले गुरुमाऊली म्हणतात. त्यांनी आपल्याला गुरुमार्ग दाखवला आहे. गुरुपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आपल्याला अवघड मार्ग सोपा करून दिला आहे. स्वामी कार्य त्यांना भारतभर आणि भारताबाहेरही पोचवले आहे. गुरुमाऊलींनी अनेक सेवेकरी घडवले आणि सेवेकऱ्यांसोबत अनुभवही ऐकले. स्वामी सेवेमुळे सेवेकऱ्यांना काय काय सेवा घडली ते बघूयात. स्वामी सेवेमुळे आमच्या घरातील भांडणे मिटली. आज घरात शांती, समाधान, प्रेम आहे. दुसरा सेवेकरी. नोकरीचा प्रश्न सुटला. गुरुमाऊलींनी आम्हाला स्वामीचरणी शरण जाण्याची शिकवण दिली. त्यानंतर काही दिवसातच चांगली नोकरी लागली. तिसरा सेवेकरी म्हणतो, व्यवसायात तोटा होत होता. माऊलींनी मार्गदर्शन केले, प्रश्न सुटला. चौथा म्हणतो, माझ्यावर खूप मोठं संकट आलं होतं, पण स्वामी सेवेमुळे मी तारलो. आरोग्याच्या तक्रारी दूर झाल्या. पाचवा सेवेकरी म्हणतो, शिक्षणाची चिंता मिटली. सहावा म्हणतो, नैराश्यातून मी बाहेर पडलो गुरुमाऊलींच्या कृपेमुळे. तर अशी आहे स्वामी सेवा. सेवेत या, सेवेकरी व्हा, सेवेकरी घडवा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर जरूर करा. सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल आणि कमेंटमध्ये सांगा तुमची प्रतिक्रिया. ही माझी एक स्वामी सेवा आहे. मी स्वामी कार्यात आल्यापासून माझेही जीवनाचे सोने झाले असे तुमचेही व्हावे. श्री स्वामी समर्थ.